वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणी आता तिच्या सासरच्यांनी वैष्णवीचं चारित्र्य हनन करायला सुरुवात केली आहे। वैष्णवी ही कुणा एका व्यक्तीसोबत चॅट करायची असा दावा आरोपी हगवणेंच्या वकिलांनी थेट कोर्टात केला। वैष्णवी ज्या व्यक्तीसोबत चॅट करत होती त्या व्यक्तीशी तिचं भांडण झालं असेल आणि त्याच रागातनं वैष्णवीनं टोकाचं पाऊल उचललं असेल असाही अजब दावा हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात केलाय। वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, पण आता तिच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी तिची बदनामी सुरू केली आहे। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांना कोर्टात हजर केलं, पण पहिल्याच सुनावणीत आरोपी हगवणेच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला। तपासात कुठलीही प्रगती नाही। आरोपीचे मोबाईल जप्त करायचे, मोबाईलमध्ये काही शूटिंग असण्याची शक्यता आहे। एक आरोपी निलेश चव्हाण फरार आहे। या 5 जणांचे कॉल रेकॉर्ड तपासायचे। सोनं गहाण ठेवलं, त्याचे पैसे कुठे गेले, मोबाईलमध्ये अनेक चाट असण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत। पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील। आणि हे जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे। हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडेवर होतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा। हे योग्य नाही आहे। मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती, पण स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात, हे योग्य नाही। सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर आरोपी हगवणेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं। वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्यानं नकार दिला असेल, म्हणून ती नैराश्यात असेल। वैष्णवी चॅट करत असलेल्या व्यक्तीचा जबाब का घेतला नाही? कदाचित त्या व्यक्तीशी तिचं भांडण झालं असेल, म्हणून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असेल। 49 लाखांची गाडी दिली गेली असं फिर्यादी सांगतायत, पण हगवणेंकडे आधीच 5 कोटी रुपये किमतीची वाहनं आहेत। वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक युक्तिवाद हगवणेंच्या वकिलांनी केला। कुणाचं कॅरेक्टर असॅसिनेशन नाहीये। आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे, खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून। ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे। चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टरबद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये। त्या व्यक्ती ज्याच्याबरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का? वैष्णवीच्या आत्महत्येनं सगळं समाजमन हेलावून गेलंय। हगवणे कुटुंबाकडून तिचा अतोनात छळ करण्यात आला। आत्महत्येपूर्वी तिला मारहाण करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून उघड झालं। एकीकडे रोज हगवणे कुटुंबाच्या छळाच्या कथा समोर येत असताना आता बचावासाठी हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित करण्यात आले। आरोपी हगवणेंचा पुन्हा एकदा त्यामुळे बुरखा फाटलाय। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। पण हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात जे आरोप केले किंवा माध्यमांसमोर जे आरोप केले ते सगळे आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी म्हणजे कसपटे कुटुंबियांनी फेटाळून लावलेत। त्यांनी काय म्हटले आपण पाहूया। की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। त्या व्यक्ती ज्याच्याबरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंगमधनं काही वाद निर्माण झाला का, त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद आहे। त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टरबद्दल आम्ही काय बोललेलो नाही। अशा प्रकारचे चॅटिंग जे आहेत ते सापडलेले होते आणि हे सगळं कसपटे कुटुंबांना देखील सांगितलेलं होतं। त्या कुटुंबाने देखील याबद्दल वैष्णवीला समजवलं होतं, तिचे मोबाईल काढून घेतलेले होते। अजिबात असा काही प्रकार झालेला नाही। तिचा मोबाईल कधी काढलेला नाही। त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहित नाही। कसपटे कुटुंबांनी काढून घेतला। आम्ही कशाला काढून घेऊ? आम्ही आमच्या मुलीला मोबाईल दिलेला आहे, सर्व देतो, आम्ही मोबाईल कशा करता काढून घेऊ?
40 लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात. ह्याच्याकडे ऑलरेडी 90 लाखाची मर्सिडीज आहे. 5 कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत. त्या गाड्यांना कोणी हात सुद्धा लावत नाही. ऐकून घ्या सर, वापरली कसं असतं सर, डावरी आणि वडिलांनी आता आपल्यालाही मुली असतात. आपल्याला आपण वडिलांनी स्वेच्छेने मुलीला दिलेलं बक्षीस गिफ्ट ह्याच्यामध्ये फरक आहे. बक्षीस दिलेलं ह्याला डावरीच्या व्याख्येमध्ये ते मोडत नाही. मी साक्षीदार आहे स्वतः. त्यांनी 51 तोळे सोनं गाडी ही मागूनच घेतली. कुठली 5 कोटीची गाडी आहे त्यांच्याकडे? कुठली त्यांच्याकडे 5 कोटीची कुठली गाडी नाहीये. जी एक मर्सिडीज आहे, त्याच्यावर एक कर्ज आहे, लोन आहे. ती गाडी ओढून नेली होती असं ऐकलं होतं आम्ही. त्यावेळेला आमच्या भावाने मदत करून ती गाडी ती पुन्हा आणलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या अशा 5 कोटीच्या वगैरे गाड्या आमच्या माहिती नाही. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दागिने गहाण ठेवलेले आहेत आणि तिची जर तक्रार असती दागिने गहाण ठेवण्याबद्दलची तर FIR मध्ये आली असती. तिने आजपर्यंत तिच्या आई वडिलांना विरोध केला असता. सगळ्यात महत्वाची बाब एक लक्षात घ्या, 23 तारखेला लग्न झालेलं आहे. 23 तारखेनंतर मुली ह्या वैष्णवीच्या नावाची 2023ला लग्न झाले. 23 नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी हिच्या घरच्यांनी विकली आहे. तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली, तिला न हरकत द्यायला. ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे. मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुलीला? बांधकाम व्यावसायिकांकडे जाऊन परस्पर भेटत होते असं तुमच्या आशेबद्दल का आरोप केला? तेच तर आरोप आहेत. आता त्यांना काही सापडत नाहीये ना आमच्या विरुद्ध. त्यांना फक्त एवढंच विचारा तुम्ही की तुमच्या मुलीचं ना हरकत तुम्ही घेतली का? प्रॉपर्टी विकली का बिल्डरला लयच्या लग्नानंतर? त्यावेळेस तिच्या सासरकडच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं का? तिला आणून सोडलं का घरी ह्या ट्रान्झॅक्शनसाठी, या व्यवहारासाठी? किती हक्क सोड केलं होतं वगैरे वगैरे. तर मी हे सांगेल की त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचलावे लागले. बिफोर डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून पैसे उचलले आणि मग त्याच्याकरता आम्हाला आमची जमीन त्याला घेऊन द्यावी लागली. त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या 51 तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी 50 लाखाची होती, एवढी आमची ऐपत त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला आम्ही ॲडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला देवीसाठी देईल. मारहाण जी झालेली आहे, मारहाणीचे तुम्ही सेक्शन्स बघा, मारहाणीचं स्वरूप बघा, मारहाणीचं सर्टिफिकेट बघा. मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये 324ची मारहाण आहे. ती काय अशी 307 किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही. एखादा ऑड इन्सिडन्स आज 23 पासनं ती माझ्याबरोबर नांदत होती. 23 पासनं आजपर्यंत एक कंप्लेंट आहे का? NC आहे का? आजपर्यंत तिच्या शरीरावरती माझं एक बोट लागलेली अशी केस आहे का? माझ्यावर असं कधी कुणी आरोप केलेला आहे का? असा आरोप जर असता तर तो FIR मध्ये रिफ्लेक्ट झाला असता की ह्या मुलीला हे नेहमी मारहाण करतात, छळ करतात. FIR मधले जे काय अलिगेशन्स आहे ते सगळे वेग स्वरूपाचे आहेत. नेहमी छळलं, नेहमी त्रास दिला, सासूनी एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली. हे सफिशियंट नाहीये, हे वेग स्टेटमेंट आहे. ज्यावेळेस तिने आत्महत्या केली त्यावेळेस 4-5 लोक घरामध्ये नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नवरा बायकोला 2-3 कानाखाली लावलं म्हणजे हॅरेसमेंट होत नाही असं त्यांचं 2-3 म्हणणं आहे. कानाखाली मारल्याच्या नंतर एवढ्या 30 गुन्हा निघतात का हो? असं त्यांच्या वकिलाचं आणि म्हणणं आहे. समजा चॅट सापडला असं ते म्हणतात. त्याला आता पोलीस रिपोर्टनुसार त्याला 6 दिवस त्यांना तिला मारहाणीच्या गुन्हा सापडल्यात. 6 दिवस तुम्हाला चॅट सापडत होते का? मग तुम्ही काय करत होते? ते म्हणले 2023 पासून तिला कधीच मारहाण झाली नाही. त्या दिवशी चाट हो, याच्या अगोदर मारलेल्या याच्यात आमची त्यांच्यानंतर यांच्या घरी बैठकही झाली होती.